कसं आहे की जेव्हा जगावरती सावट येतं त्यावेळेला हे प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण होणं हे अगदी साहजिक आहे. परंतु कसं असतं की केवळ एका अल्पकाळाच्या आधारावरती पूर्णपणे दूरगामी भविष्य हे वेधणं हे तेवढंच चुकीचं असतं. हं. मोठी राष्ट्र कुठली असतात किंवा महान राष्ट्र कुठली असतात किंवा आलेल्या अडचणीमध्ये उत्तम मार्ग काढतात. आणि हे उत्तम मार्ग काढण्याचा प्रयत्न आपलं राष्ट्र करत आहे की नाही ह्या दृष्टीने आपण खरं म्हणजे बघितलं पाहिजे. जर आपण ह्या बाबतीमध्ये निष्काळजी असू तर नक्कीच दोष द्यायला पाहिजे. हं. परंतु केवळ संकट आलं म्हणून आपलं स्वतःचं स्वप्न विरलं हे म्हणून छाती बडवणं हे मला तरी योग्य वाटत नाही. हं. हं. उलट जनतेने अशा काळामध्ये धैर्य ठेवून यातनं कसं सरकारच्या धोरणांशी आपल्याला सहकार्य करता येईल किंवा कोणी काळाबाजार करत असेल तर त्याला आपण कुठल्याही त्या आमिषांना बळी पडणार नाही अशी भूमिका ही सामान्य माणसाने ठेवली पाहिजे असं मला वाटतं. हं. हं. अभिजितजी, मगाशीच आपण पाहिलं की कशा पद्धतीने या सगळ्या तेल आणि सीएनजी किंवा जो वेगवेगळे एलपीजी आपले जे घरगुती गॅस, कमर्शियल गॅस याच्यामध्ये काही ना काहीतरी दर वाढण्याची शक्यता आहे आणि ते वाढत जाण्याचीही शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. याचा हळूहळू सगळा परिणाम कसा अर्थव्यवस्थेवरती येत जातो, सर्वसामान्यांवरती आणि इतर वस्तूंवरती सुद्धा महागाई वाढण्यामध्ये याचं रूपांतरण कसं होण्याची शक्यता आहे? जेव्हा ह्या वस्तूंचे दर वाढतात त्यावेळेला त्याचं थेट महागाईमध्ये रूपांतर होईल की नाही हे सरकारी धोरणावरती अवलंबून असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला माहितीये की खूप दीर्घ काळ हे सगळं आखाती युद्ध भडकण्यापूर्वी तेलाचे भाव हे 60 ते $65 दरम्यान खूप काळ होते. आणि ज्या वेळेला ते खूप काळ होते त्यावेळेला सुज्ञपणे आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे खाली आणले गेलेले नव्हते. हे अशाचसाठी की जेव्हा अशा प्रकारचे प्रसंग निर्माण होतात त्यावेळेला तातडीने आपल्याला हे किमती वरती न्यायची आवश्यकता भासू नये म्हणून. आणि त्यामुळे ती जे आपल्याकडे एका प्रकारे ज्याला इंग्रजीमध्ये कुशन म्हणतात ती कुशन तयार झालेली असते की अशा प्रकारचे जेव्हा बाहेरनं ज्याला आघात होऊ शकतात त्या आघातावरती निराकरण करण्यासाठी सरकार यासाठी आधीच विचार करून ठेवलेला असतो. आणि म्हणून आपल्याकडे परकीय म्हणजे विशेषतः प्रगत राष्ट्रांमध्ये जसं होतं की तेलभाव खाली गेले की पेट्रोल डिझेलचे भावही पेट्रोल पंपावरती खूप खाली जातात आणि जेव्हा भडकतं त्यावेळेला ताबडतोब ते वरती जातात. ज्या भारताच्याही अर्थव्यवस्था आहे तसं आपल्या देशात होणार नाही आणि परवडणारही नाही. त्यामुळे आपल्याकडे आपण काय करतो की अशा वेळेला जेव्हा तेल आपल्याला स्वस्त मिळत असतं त्यावेळेला आपण हा एका प्रकारचा एक राखीव गंगाजळी किंवा निधी निर्माण करून ठेवतो की ज्या वेळेला जेव्हा अशी अडचणीची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेला आपल्याला त्या निधीचा वापर करता येतो.